आजच्या जेंडर इक्वॅलिटी या विषयावर बोलण्यासाठी आपणाबरोबर उपस्थित असणाऱ्या माननीय डॉक्टर गायत्री सावंत मॅडम, सुमतीबाई शाह, आयुर्वेदिक महाविद्यालय, हडपसर, पुणे, हा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी ज्यांनी पुढाकार घेतलेला आहे त्या विमेन एम्पॉवरमेंट सेलच्या प्रमुख पोळ मॅडम, औंध शिक्षण मंडळाचे सचिव आणि सहसचिव माननीय प्रदीप कनसे, माननीय संजय निकम सर, महाविद्यालयातील सर्व उपस्थित प्राध्यापक बंधू भगिनी आणि विद्यार्थी मित्रांनो, प्रथम मी महाविद्यालयाच्या वतीने आजच्या मान्यवरांचं माननीय डॉक्टर गायत्री सावंत मॅडम यांचं स्वागत करते या कार्यक्रमामध्ये. जेंडर इक्वॅलिटी हा विषय का आहे याविषयी आजच्या आपल्या पाहुण्या आपणाला मार्गदर्शन करतीलच. मी फक्त त्यांचा अल्पसा परिचय करून देणार आहे. माननीय डॉक्टर गायत्री सावंत मॅडम यांचा जो लाईफ मधला मोटो आहे तो फक्त त्यांनी सुरुवातीला हायलाइट करून सांगितलेला आहे आणि तो म्हणजे टू बी अन एक्सलंट फिजिशियन अँड काउन्सिलर टू सर्व सोसायटी विथ ह्युमॅनिटी. मॅडम खूपच आपला हा जो मोटो आहे तो कन्सेप्च्युअल आणि ब्रॉड माइंडेड आहे. मॅडमचं एज्युकेशन विषयी बोलायचं म्हटलं तर मॅडमनी BA-MS अमरावती विद्यापीठातून पूर्ण केलेलं आहे. त्याच्यानंतर भारतीय विद्यापीठ पुणे येथून MD पूर्ण केलेला आहे. MD पूर्ण केल्यानंतर MA संस्कृत या विषयामध्ये त्यांनी टिळक महाराष्ट्र विद्यापीठामधून पदवी घेतलेली आहे आणि IBMS चित्तूर येथून त्यांनी MS काउन्सिलिंग या विषयामध्येही त्यांनी पोस्ट ग्रॅज्युएट केलेला आहे. मॅडमचे काही अचिव्हमेंट्स आहेत त्या मी इथं सांगू इच्छिते. मॅडमचं पेपर प्रेझेंटेशन इन ग्लोबल आयुर्वेदिक कॉन्फरन्स त्यांनी पुण्यामध्ये जी इंटरनॅशनल कॉन्फरन्स आहे त्याच्यामध्ये एक पेपर प्रेझेंट केलेला आहे आणि त्या पेपरचा विषय होता डाएट विथ मेडिसिन, बेटर सोल्युशन फॉर अंडर नरिश चिल्ड्रन इन अर्बन स्लम्स, पुणे. त्याच्यानंतर त्यांनी एक पेपर नॅशनल कॉन्फरन्स मध्ये प्रेझेंट केलेला आहे आणि त्याचा विषय होता ऑब्झर्वेशनल स्टडी ऑफ सेक्सुअल एज्युकेशन इन ॲडोलसंट फिमेल स्टुडंट्स इन पुणे सिटी. मॅडमनी 2 पुस्तकं ई-बुक्स प्रकाशित केलेले आहे. मॅडमचे एकूण 4 रिसर्च पेपर्स आयुर्वेदिक जर्नल्स मध्ये प्रसिद्ध झालेले आहेत. मॅडमनी सेमिनार्स अटेंड आणि पार्टिसिपेशन केलेलं आहे. 9 वेबिनार्स अटेंड आणि पार्टिसिपेट केलेला आहे. मॅडमचा एक्सपिरियन्स जो आहे, मॅडमचं मेडिकल एज्युकेशन असल्यामुळं मॅडमनी मेडिकल ऑफिसर म्हणून धुळे आणि औरंगाबाद इथं काम केलेलं आहे आणि त्याचबरोबर मेडिकलच्या क्षेत्राबरोबरच त्यांनी डायटिशियन आणि काउन्सिलर फॉर किड्स अँड पेरेंट्स इन दिशा डेव्हलपमेंट ट्रस्ट पुणे, पुण्याची जी दिशा डेव्हलपमेंट ट्रस्ट आहे त्याच्याबरोबरही मॅडम अटॅच्ड आहेत. एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज मध्ये मी कालच पोळ मॅडमने सांगत होते, मॅडमचं अँकरिंग खूप सुंदर आहे आणि त्याची मी स्वतः साक्षीदार आहे. मॅडम आपण जो रयत शिक्षण संस्थेचा पारितोषिक वितरण समारंभ झालेला होता रयतच्या साधना विद्यालयाच्या सभागृहामध्ये, तिथं मी तुमचं प्रथम सूत्रसंचलन ऐकलेलं होतं आणि आपल्या माध्यमातून मी माझ्या पूर्वीच्या महाविद्यालयामध्ये एक सूत्रसंचलनाच्या 2 वर्कशॉप पण ऑर्गनाइज केलेले होते. त्याला ते आपण सहकार्य केलेलं होतं. मॅडमनी अँकरिंग खूप कार्यक्रमाचं हिंदी आणि मराठीमध्ये अँकरिंग केलेलं आहे. त्याबरोबरच इंटरव्ह्यू टेक्निक म्हणजे मॅडमनी बरेचसे असे प्रसिद्ध व्यक्तींचे इंटरव्ह्यू पण घेतलेले आहेत. त्याच्यामध्ये उल्लेख करावा लागेल म्हणजे अच्युत गोडबोले आहेत, उद्धव कानडे आहेत, लीना मेहेंदळे आहेत आणि या कामासाठी म्हणजे अँकरिंगच्या कामासाठी मॅडमना बेस्ट अँकर अवॉर्ड मिळालेला आहे 2016 मध्ये. मॅडमने अनेक लेक्चर्स घेतलेले आहे की त्याचं मेडिकल सोडून इतर विषय आहे आणि ते लेक्चर्स आहेत डाएट अँड हेल्थ आहे, सेक्सुअल एज्युकेशन आहे आणि प्रिव्हेन्शन ऑफ सेक्सुअल हॅरेसमेंट आहे, स्ट्रेस मॅनेजमेंट आहे, जेंडर इक्वॅलिटी आहे, कम्युनिकेशन स्किल्स आहेत. इतक्या त्यांनी विविध विषयांवर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलेलं आहे. अँड शी वॉज मेंबर ऑफ टीम ऑफ डॉक्टर्स दिशा डेव्हलपमेंट ट्रस्ट जो आहे
त्या टीम मध्ये मॅडमनी काम केलेलं आहे. फॉर स्कूल गोईंग स्टुडंट्स हेल्थ चेकअप कॅम्पसाठी मॅडम या दिशा डेव्हलपमेंटच्या अंडर कार्य केलेलं आहे मॅडमनी. त्याचबरोबर जी आपली महाराष्ट्र साहित्य परिषद आहे, त्या महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या मॅडम माजी संचालक आहेत. आणि सध्या म्हणजे 2020 ते 2025 या कालावधीसाठी मॅडम पुणे नगर वाचन मंदिर याच्या मॅडम संचालक आहेत. मॅडम आपलं मेडिकल क्षेत्रातलं कार्य तर खूप मोठं आहेच आहे, त्याबरोबरच जे समाजामध्ये जे काही बर्निंग इश्यूज आहेत त्या इश्यूजवर आपण काउन्सिलिंगचं काम करत आहात, समुपदेशनाचं काम करत आहात. ही पण आपली फार मोठी जमेची बाजू आहे. आणि याच उद्देशातून आम्ही आमच्या या जेंडर इक्वॅलिटीवर आमच्या विद्यार्थ्यांसमोर आपण बोलावं यासाठी आम्ही आपणाला निमंत्रित केलेलं आहे. आमचं निमंत्रण स्वीकारून आपण आज इथं उपस्थित आहात. आपला बहुमोल वेळ आपण आमच्यासाठी देत आहात, त्याबद्दल मी तुम्हाला धन्यवाद देते आणि पुन्हा एकदा आपणा सर्वांचं या कार्यक्रमामध्ये स्वागत करते आणि थांबते. धन्यवाद. थँक्यू मॅडम. थँक्यू. Now I request our chief guest, Dr. Gayatri Sawant madam, to deliver her speech. Gayatri madam, please. धन्यवाद मॅडम. पहिल्यांदाच मी माझा एवढा संपूर्ण परिचय ऐकला तर मला थोडं अनोळखी वाटायला लागलं स्वतःबद्दलच. पण तुम्ही आपली जुनी ओळख मला सांगितली आणि त्यामुळे एकदम मनाशी नातं जोडल्यासारखं झालं एवढ्या अंतरावरून सुद्धा. त्याबद्दल मी तुमचे आभार मानते. मला या विषयावर बोलण्यासाठी आपण बोलवलंय खरं, पण मी जेव्हा या कार्यक्रमाचं ब्रोशर बघितलं मॅडम, तेव्हा मी पाहिलं की या कार्यक्रमात आपल्या संस्थेचे जे औंध शिक्षण मंडळाचे संचालक आहेत, ज्यांचे तिघांचे फोटो आपल्या ब्रोशरवर आहेत, त्यामध्ये माननीय श्री अजितदादा पवार, माननीय श्रीमंत श्री चारुशिला देवी आणि माननीय श्रीमंत श्री गायत्री देवी या आहेत. तसंच मी बघितलं की खाली प्राचार्यांचं नाव, चीफ गेस्टचं नाव आणि एवढंच काय की इंटरनल कंप्लेंट कमिटीच्या ज्या आहेत शुभांगी मॅडम, या सगळ्याच महिला आहेत. आणि आपण जेव्हा जेंडर इक्वॅलिटी या विषयावर बोलतो तेव्हा महिलांच्या बाजूने बोलत असतो. तर म्हणजे ही जी विरुद्ध आणि अगदीच दुसऱ्या ध्रुवावरची मला ब्रोशर ची नावं माझ्या समोर आली की त्याच्यावरून मला प्रश्न पडला की आता असमानता ही कोणाच्या बाजूने बोलावं मी. Your observation is very important. थँक्यू. तर मला खूप आनंद वाटला आणि अशा विरुद्ध प्रकारचं ब्रोशर असून सुद्धा मला ज्या प्रश्नावर बोलायचं आहे त्या प्रश्नावर बोलण्यासाठी तुम्ही मला हे व्यासपीठ उपलब्ध करून दिलं आहे. तर ही सगळी श्रेष्ठ मंडळी आहेत ज्यांची नावं मी घेतली. आपले सगळे संचालक समाजकारणामध्ये त्यांनी समाजकारण आणि लोकसेवा कशी करावी राजकारणाच्या माध्यमातून त्याचं वस्तुपाठच महाराष्ट्राच्या जनतेला घालून दिलाय. त्याबद्दल मी त्यांना अभिवादन करते. आणि मला आनंद होतोय की फुले शाहू आंबेडकर यांच्या तत्वावर चालणारा आपला महाराष्ट्र आहे. स्त्रियांना समानता मिळावी आणि समाजामध्ये त्यांना मागास किंवा मागच्या बाजूचं स्थान राहू नये यासाठी जे प्रयत्न केलेत, त्यामुळे तर ते राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून आणि हिंदू लॉ जो त्यांनी त्यामध्ये वर्णन करून ठेवलं आहे राज्यघटनेत, त्यामुळे ते आपल्याला प्रातस्मरणीय झाले. आणि शाहू महाराजांनी तर समाजात, घरात, दारात कुठेही मागं असणाऱ्या सगळ्या व्यक्तीला सहकार्याचा हात दिला. आणि महात्मा फुले की यांचं नाव तर आपण देवाच्या बरोबरीने घ्यायला पाहिजे, महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले, की ज्यांनी शिक्षणाची द्वारं खुली केली आणि एक वेगळ्या प्रकारचं आणि वास्तव रूप जीवनाचं आपल्याला दाखवलं. त्यामुळे मला असं वाटतंय की आज हे ब्रोशर बघून आणि या विषयावर बोलताना की फुले दाम्पत्याने जे दगड धोंडे यांचा मारा, चिखलाचा मारा आपल्या आयुष्यात सहन केलाय, या ब्रोशरवर एवढी महिलांची संख्या आहे की हे बघून त्यांना वाटत असेल की आज त्या दगडांची फुलं झाली आहेत. त्यामुळे मी या विषयावर बोलण्यासाठी उत्सुक असण्यापेक्षा मला अत्यंत आनंद होतोय की मी हा विषय बोलणार आहे.
आपण स्त्री आणि पुरुष समानता अशा विषयावर जेव्हा येतो तेव्हा आपण थोडा आढावा इतिहासातला घेत असतो की असमानता का निर्माण झाली. म्हणजे परमेश्वरानेच या जगातला प्रत्येक जीव म्हणजे अगदी मुंगीपासून हत्तीपर्यंत आणि माणसं देखील ही परमेश्वराने निर्माण केलेली आहेत. मग परमेश्वर कधीही असमान किंवा चुकीचं वागणार नाही. मग ही असमानता कशी निर्माण झाली, तर त्यासाठी मला पुराणातली एक गोष्ट आठवते की देवाने जेव्हा माणूस निर्माण केला तेव्हा त्याचं मन निर्माण केलं. नंतर तोपर्यंत ते देवाच्याच नियंत्रणाखाली होतं मन. माणसाच्या ताब्यात दिल्यानंतर काय झालं की माणूस इतका वेगळ्या प्रकारे वागू लागला की देवाला राक्षसांची मदत घ्यावी लागली आणि सांगितलं की अरे बाबा, मी याला नियंत्रणात आणता आणता इतका थकलोय की मला थोडी झोपेची गरज आहे. आता तू थोडा वेळ याच्याकडे लक्ष दे आणि माणसाचं मन नियंत्रणात आलं की मला उठव. आणि मला वाटतं देव अजून झोपलेलाच आहे, कारण माणसाचं मन माणसाच्याच नियंत्रणात नाही तर ते राक्षसांनी त्यामध्ये जाऊन अजून धुमाकूळ घातलेला आहे. त्यामुळे देवाला उठवण्याचंच राहून गेलं. आपण नेहमी बघतो की जेव्हा समाज पद्धती, जीवन पद्धती यांची रचना झालेली आहे तेव्हा ती समानतेच्या आधारावर झाली. समानता आणि असमानता याचा आढावा जेव्हा आपण घेऊ लागतो आणि बघतो तेव्हा आपल्या लक्षात येतं की जेव्हा सुरुवात झालेली या जगाची, साधारणतः वैदिक काळापर्यंतचे पुरावे जीवनाविषयक आपल्याला दिसून येतात. जेव्हा त्याची सुरुवात झालेली आहे तेव्हा स्त्रियांना समानतेनेच वागवलं जात होतं. असमानता तर औषधाला देखील नव्हती. याचं कारण असं आहे की परमेश्वराने त्यांच्यामध्ये जे मार्दव निर्माण केलेलं आहे त्या मार्दवामुळे त्या पटकन समाजातील इतर व्यक्तींशी जोडल्या जात होत्या. आणि दुसरं, त्यांनी शेतीचा शोध लावला, मातीच्या भांड्यांचा शोध लावला, एका जागी राहण्याचा शोध लावला. यामुळे काय झालं की जीवनाला स्थैर्य प्राप्त होऊ लागलं. सगळ्यात महत्वाची त्यांची क्वालिटी म्हणजे सृजन क्षमता. आपल्यासारखाच एक जीव त्यांना निर्माण करता येत होता आणि ही कॅपॅसिटी माणसांमध्ये नव्हती. पण पुढे काय झालं की माणसं जेव्हा शिकारीसाठी, उदरनिर्वाहासाठी प्रवास करू लागली, इकडे तिकडे जाऊ लागले आणि त्यांचा दुसऱ्या स्त्रियांशी संपर्क येऊ लागला, त्यावेळी त्यांच्या लक्षात आलं की मुलं जन्माला घालण्याची जी क्षमता आहे ती तर मुळात त्यांच्यामध्ये आहे, त्यांच्याशिवाय ती मुलं जन्माला येऊ शकत नाहीत. आणि मग त्यांच्या लक्षात आलं की भौतिकदृष्ट्या आपण स्त्रियांपेक्षा अधिक ताकदवान आणि बलवान आहोत. बळी तो कान पिळी ही म्हणता आपण आजही मुलांना 4थीच्या स्कॉलरशिपला शिकवत असतो आपण. आणि ह्याच पद्धतीने त्यांनी शेवटी स्त्रियांच्या अधिकारावर अतिक्रमण केलं. पण पुढे काय झालं की जेव्हा धर्म या संकल्पनेची स्थापना झाली तेव्हा 4 प्रमुख धर्म आजही आपल्याला अस्तित्वात दिसतात ह्या जगात. त्यात पहिला ख्रिश्चन, इस्लाम, बौद्ध, जैन आणि मग हिंदू धर्म. आता ख्रिश्चन धर्मामध्ये काय आहे की बायबलमध्येच या गोष्टी सांगितल्या गेल्या आहे की फर्स्ट सेक्स इज मेल अँड द सेकंड सेक्स इज फिमेल. याची कथा सांगताना असं सांगतात की ऍडमला निर्माण केल्यानंतर काय झालं की त्याला एकट्याला फार कंटाळा येऊ लागला या जगात आणि त्याने देवाला नमस्कार केला आणि प्रार्थना केली की परमेश्वर तू माझ्यासाठी अजून कुणाला तरी निर्माण कर. मग देवाने सांगितलं ठीक आहे, मी तुझ्यासारख्याच एका व्यक्तीला निर्माण करतो. मग त्याने सांगितलं नाही, मग तू त्याच्यावर माझ्यापेक्षा जास्त प्रेम केलं असतं, तुला विचार करून सांगतो म्हणे की कसं निर्माण करायचं. मग त्याने सांगितलं की सगळ्या बाबतीत त्याच्यापेक्षा थोडी थोडी कमतरता असलेली, त्याची कमतरता भरून काढणारी अशी एखादी व्यक्ती निर्माण कर. देवाने अगदी शांतपणाने त्याच्या उजव्या खांद्यावर हात ठेवला आणि तेवढ्यात बरगडीचा एक तुकडा त्यातून काढला आणि त्यापासून ईवची म्हणजे फिमेलची निर्मिती केली. म्हणजे ख्रिश्चन धर्मामध्ये असं सांगितलं आहे की फिमेल इज ऑलवेज सेकंड सेक्स, ती पहिल्यापासूनच दुय्यम आहे निर्मितीपासून. पण इतर धर्मांनी तरी अपवाद करावा त्यामध्ये, पण नाही. आपण पाहतो की आपला जो इतिहास उपलब्ध आहे इसवी सन पूर्व 7वे ते 8वे शतक जैनांचा उदय आणि त्यानंतर बौद्धांचा इसवी सन पूर्व 6व्या शतकात, त्यानंतर 250 वर्षांनी झालेला उदय. या दोघांनी सुद्धा स्त्रियांबद्दल काहीतरी चुकीचं लिहून ठेवलंय. म्हणजे जैनांनी तर सांगितलं आहे आपल्याला की स्त्रियांना मोक्षच मिळणार नाही, त्यांनी पुण्य करावं, नवीन जन्म घ्यावा, पुरुषाच्या जन्मात यावं आणि मग त्यांनी मोक्ष मिळवावा. आणि बुद्धाचंही आपल्याला कल्पना आहे, बुद्धाने सांगितलं होतं की त्याच्या धर्मामध्ये स्त्रियांना प्रवेश नाही. पण बुद्धाने कोणतंही स्वतःचं मत हे दुसऱ्यावर अधिकाराने राबवलेलं नाही. त्याच्या चुलत भावाने जेव्हा महिलांना प्रवेश दिला तेव्हा मात्र बुद्धाने संताप केला आणि त्याचं पहिलं वक्तव्य बाहेर पडलेलं आहे ते म्हणजे माझा धर्म या पृथ्वी तलावर 5000 वर्ष टिकला असता, पण आता महिलांना प्रवेश दिल्यामुळे तो 500 वर्ष देखील टिकणार नाही. एवढा राग.
आणि यानंतर आहे इस्लाम धर्म. त्याबद्दल तर बोलायचं कारणच नाही, की महिलांवर जेवढी अधिकाधिक बंधनं घालता येतील आणि जेवढी अधिकाधिक काळ ती चालू ठेवता येतील, ती आजही आपल्या डोळ्यांना दिसत आहेत. आणि हिंदू धर्म, यात तर सांख्यांच्या प्रकृती आणि पुरुषापासून आपल्याला माहित आहे की ती प्रकृतीची निर्मितीची क्षमता जी आहे ती पुरुषावर अवलंबून आहे. मोक्ष म्हणजे पुरुषाला हे ज्ञान होणं की तो प्रकृतीपासून भिन्न आहे. योग वसिष्ठामध्ये सांगितलं गेलं आहे की स्त्रिया हे दुःखाचं कारण आहे. तुम्हाला खऱ्या सुखाची जर अभिलाषा धरायची असेल, खऱ्या सुखाचा जर वेध घ्यायचा असेल, तर स्त्रियांपासून लांब राहा. आणि झालं तर अगदी अलीकडचा भगवद्गीता, त्यामध्ये सांगितलंय की स्त्रिया हे मोहाचं मूळ आहेत आणि मोहाने लोभ उत्पन्न होतो, लोभातून संशय निर्माण होतो, संशयानंतर संचय करण्याची प्रवृत्ती वाढते आणि त्यामुळे माणूस हळूहळू विनाशाकडे जातो. मोह हे त्याचं पहिलं कारण आहे असं त्यांनी सांगितलं. मग हे धर्मग्रंथ वाचता वाचता आपण अगदी निराश होत जातो. आपल्याला आश्चर्य वाटायला लागतं की सगळ्यांनी स्त्रियांबद्दल एवढं चुकीचं मत कसं काय सांगितलं. मग या लोकांना आपण महापुरुष का म्हणायचं? तर एवढ्याचसाठी की समाजाच्या इतर प्रश्नांच्या बाबतीत त्यांच्याकडे इतर लोकांपेक्षा अधिक संवेदनशीलता होती म्हणून. मग असमानता या पद्धतीने राबवली गेली. जैन आणि बुद्धाचा उदय झाल्यानंतर ब्रह्मचर्याला इतकं अतिरेकी महत्व आलं की वैदिक काळापासून उपवर मुलींचीच लग्न व्हायला हवीत असा जो विचार होता तो त्या काळात मागे पडला. आणि ब्रह्मचर्याचं भूत मुलांच्या डोक्यात शिरण्याआधीच मुलांचं लग्न झालं पाहिजे याची उचल खाल्ली समाजामध्ये या विचाराने. आणि मुलांचे आणि मुलींचे बालविवाह होऊ लागले ते अगदी 12व्या ते 13व्या शतकापर्यंत. मनुस्मृतीचा उदय तो इसवी सन पूर्व 2 ते 3 शतक असं म्हणलं जातं. काही लोकांचं म्हणणं आहे की तो इसवी सन पूर्व 1 शतकात आहे. 100 ते 200 वर्षाचा फरक पडतो. मनुस्मृती आंबेडकर सारख्या अत्यंतिक बुद्धिवादी व्यक्तीने देखील जाळलेली आहे. अर्थात विचार नष्ट होत नाही पुस्तकं जाळून सुद्धा, पण यामध्ये सुद्धा अनुषंगिक का होईना स्त्रियांवर बंधनं घातलेली आहे. आजही आपण बघतोय की स्त्रियांना लोक स्वातंत्र्य देतातही, पण प्रत्येक वेळी काय असतं, हे करा पण, आणि हा पण अतिशय महत्वाचा असतो. स्त्री पुरुषांमध्ये असणारी असमानता याचा जर असा ऐतिहासिक आढावा घेतला तर आपल्याला लक्षात येतं की स्त्रिया जेव्हा जेव्हा परावलंबी झालेल्या आहेत, त्यांचं आर्थिक स्वावलंबन दुरावलेलं आहे, त्यावेळी त्यांच्यावर सर्वाधिक अन्याय झालेला आहे. आणि सगळ्यात दुसरी महत्वाची गोष्ट की धर्म आणि स्त्रीचं समाजातील स्थान हे सीसॉ सारखं आहे की धर्माचं पारडं जर जड झालं तर स्त्रीचं पारडं हलकं होऊन जातं. जेव्हा जेव्हा धार्मिक मूलतत्ववाद आणि कट्टरतावाद कुठल्याही समाजामध्ये वर येतो त्यावेळी सर्वाधिक अन्याय हा महिलांवर होतो. आय रिपीट की जेव्हा जेव्हा धार्मिक मूलतत्ववाद, तो ख्रिश्चन असो, इस्लाम असो किंवा हिंदू, जेव्हा जेव्हा वर येतो तेव्हा सर्वाधिक त्रासदायक जीवन होतं ते महिलांचं. आजच्या काळात या वाक्याची गरज होती म्हणून ते मी तुम्हाला दुसऱ्यांदा सांगितलं. मग आपण असा असमानतेचा इतिहास बघत असताना आपल्याला वाटतं की असमानता ही एवढ्या सगळ्या विश्वाला व्यापून आहे का? आपलं ब्रोशरच तुम्हाला सांगतंय बघा की या ब्रोशरमध्ये कर्तृत्ववान महिला आहेत. आणि आता अशा प्रकारचा बदल सुद्धा लोकांमध्ये झालेला आहे की मुलींना व्यवस्थित शिक्षण देत असतात लोक आणि त्यांना नोकरी करण्याची देखील परवानगी देतात. आता गेल्या 200 वर्षात जी स्त्री पुरुष समानतेची चळवळ सुरू झालेली आहे ही 95 साली, म्हणजे फक्त 25 ते 27 वर्षापूर्वी आपण बघितलं तर बीजिंगला झालेल्या आंतरराष्ट्रीय महिला परिषदेचं बोधवाक्य काय होतं, स्त्रियांच्या दृष्टीने जगाकडे बघा. म्हणजे 200 वर्ष या चळवळीला झाली तरी जगाला आपण हे पटवू शकलो नाही की स्त्रियांचे प्रश्न खूप वेगळे असतात, स्त्रियांची मानसिकता, भौतिक स्थिती ही सुद्धा खूप वेगळी असते आणि त्यातून त्यांना बाहेर काढायचं असेल तर ह्या जगाकडे जगातल्या सगळ्यांनीच स्त्रियांच्या दृष्टीने बघितलं पाहिजे. हे आपण त्यांना अजून पटवू शकलो नाही. मग आपण शिक्षण घेतोय, गेल्या 100 वर्षामध्ये तर स्त्रिया शिकू लागलेल्या आहेत. म्हणजे आपण आता लक्ष्मीबाई टिळक 1912 साली प्रसिद्ध झालेलं त्यांचं स्मृतिचित्र हे चरित्र की ज्यामुळे स्त्रिया अभिव्यक्त होऊ लागल्या. म्हणजे ही आहे शिक्षणाची चळवळ सुरू झाल्यानंतर जवळपास 60 ते 70 वर्षानंतरची गोष्ट. 1848 साली पहिली शाळा सुरू केली आहे महात्मा फुल्यांनी आणि त्यानंतर सुद्धा 50 वर्षापेक्षा जास्त काळ लागला स्त्रियांना जाहीरपणे व्यक्त होण्यासाठी. आणि जरी आपण तिथून सुरुवात केली स्त्रियांची तरी पहिल्यांदा स्त्रियांना जे स्वातंत्र्य दिलं गेलं ते केवळ नियंत्रित स्वातंत्र्य. म्हणजे एखाद्या कुत्र्याला आपण सांगितलेलं असतं की गळ्यामध्ये साखळी बांधली आहे पण त्या साखळीच्या परिघात तू हवं तेवढं फिरू शकतो, अशा प्रकारचं स्वातंत्र्य.
60 ते 70 वर्षापूर्वी अशी परिस्थिती होती की स्त्रियांना शिक्षण दिलं जात होतं, पण त्यांना घरातल्या सर्व जबाबदाऱ्या पार पडाव्या लागत होत्या. त्या स्त्रियांचं लग्न झाल्यानंतर अशी परिस्थिती होती की त्यांनी कमवलेल्या सगळ्या गोष्टीवर मालकी त्यांच्या पतीची असेल आणि तरी त्यांना जगात वावरायला परवानगी असेल. यानंतर मधला 25 ते 30 वर्षाचा काळ असा आला की हळूहळू पुरुषांमध्ये बदल होऊ लागला. ते लोकांना थोडं थोडं ते सहकार्य करू लागले, म्हणजे सोयीस्कर सहकार्य, की आज त्यांना मोकळा वेळ असेल तर मग तू सहलीला जा, आणि जर मला मोकळा वेळ नसेल आणि घरात गरज असेल तर मग तू कुठे जायचं नाही. आणि त्यानंतर आत्ताचा गेल्या 10 वर्षातला काळ आहे की मुली आता बऱ्यापैकी स्वतंत्र झालेल्या आहेत, एवढ्या की काही वेळा मुलींचा मोकळेपणा वगैरे बघून आपल्याला प्रश्न पडतो की नाही, यांना कोणीतरी सांगायला हवं की समानता हे स्वैराचाराचं साधन नाहीये, असं यांना सांगायला हवं. असा हळूहळू बदल घडत जातो. पण तरी सुद्धा ही गोष्ट काही सर्वव्यापी नाहीये. म्हणजे मुलींची प्रगती ही सर्वव्यापी नाही, मुलींनी कोशात गुंडाळून राहणं हे देखील सर्वव्यापी नाहीये. मला आश्चर्य वाटतं की जे स्त्री पुरुष समानतेची चळवळ सुरू होऊन 200 वर्ष झाल्यानंतर सुद्धा आज या चळवळीची स्थिती काय आहे. चक्रधर स्वामींच्या लीळा चरित्रामध्ये दिलेली 6 आंधळे आणि एका हत्तीची गोष्ट. हत्तीला जो आंधळा ज्या ठिकाणी हात लावतो त्याला तो हत्ती तशा प्रकारचा आहे असं वाटायला लागलं. आणि मी स्त्री पुरुष समानतेच्या चळवळीमधला लोकांचा सहभाग बघितला तर तो 6000पेक्षा जास्त लोकांचा आणि विचारवंतांचा होतो. परंतु हत्ती मात्र एवढा सर्वव्यापी आहे की या 6000 लोकांनी 6 प्रश्नांना सुद्धा पूर्णपणे शेवटपर्यंत नेलेलं नाहीये. त्यामुळे मला असं वाटतं की खरा हत्ती म्हणजे स्त्री पुरुष समानता असमानता यामध्ये असणारे जे खरे प्रश्न आहेत ते खूपच वेगळे आणि विलक्षण आहेत. ते केवळ चळवळ करून होणार नाही, ते केवळ कायद्याने होणार नाही. बऱ्याच वेळा लोक समता आणि समानता हे समानार्थी शब्द आहेत आणि ते सरसकट वापरतात, पण ही मूल्य पूर्णपणे वेगळी आहेत. जसं की समतेचं जे मूल्य आहे ते तुम्हाला कायद्याने मिळू शकतं, पण समानतेचं मूल्य मात्र दुसऱ्याच्या वर्तनातून प्रतिबिंबित व्हावं लागतं. मग यासाठी जबाबदारी काय आहे. जर तुम्हाला समानता आणायची असेल तर तुम्हाला कायदा करून उपयोगी नाहीये. लोकांना शिस्त लावणं आणि चॅनेलाइज करणं, ट्युब्युलर करणं याचा काहीही उपयोग होणार नाही. उपयोग केव्हा होणार की जेव्हा कॉलेजमधल्या मुलांना ज्यांची 16 ते 25व्या वर्षात क्रिएटिव्हिटी अगदी हायेस्ट असते, नवीन विचार रुजवण्यासाठी ती अत्यंत योग्य भूमी असते, अशा लोकांना आम्ही एक नवा विचार द्यायचा आहे आणि संपूर्ण समाजाची रचनाच नव्या पद्धतीने आम्हाला कशी करता येईल हे आम्ही बघायचं. समाजाची आधुनिक संरचना समानतेच्या आधारावर असलेली संरचना जर निर्माण झाली तरच या स्त्री पुरुष समानता या चळवळीला काहीतरी अर्थ प्राप्त होईल. मी स्क्रीन शेअर केली आहे, ती दिसतेय का सगळ्यांना? नाही मॅडम, दिसत नाहीये का? नाही, अनेकदा शेअर करा. ओके, आता दिसते? हो हो. ओके. तर आपण जे आता ऐतिहासिक घटनांचा आढावा घेतला त्यामुळे मी हे असे 3 हेडिंग दिलेले आहेत या विषयाला, की पहिल्यांदा स्त्रियांना दाबून ठेवणं, पुरुषांनी पूर्णपणे स्वतंत्र राहणं आणि समानता हे तत्व तर क्षितिजा पारच गेलेलं होतं. पण गेल्या 100 वर्षात झालेला बदल म्हणजे स्त्रियांना थोडंफार सहकार्य, थोडाफार मोकळेपणा मिळाला आणि समानता ही किमान दृष्टीपथात तरी आली समाजाच्या. पण आज चित्र वेगळं आहे. आज आता मोफत शिक्षण, स्त्रियांविषयी असणारे कायदे, अनेक योजना यामुळे स्त्रियांना आपण शिक्षण देखील देतो आहे. पुरुषांना देखील ही जाणीव झालेली आहे की आपल्याला स्त्रियांना सहकार्य करायचं आहे आणि हे जग सुरळीत चालायचं असेल तर आपल्याला दोघांना चालवावं लागेल. त्यामुळे समानतेने एका वेगळ्या नव्या द्वाराने आपल्यात प्रवेश केलेला आहे. समानता आपल्याला कुठे कुठे हवी आहे ते मी तुम्हाला आधी सांगून टाकते की ज्या यशस्वी महनीय सगळं जगात वावरणाऱ्या आणि जगाचं नेतृत्व करणाऱ्या अशा स्त्रिया झालेल्या आहेत, या स्त्रियांना सुद्धा असमानतेचा सामना करावा लागलेला आहे. नैनालाल किडवाई यांचं 30 यशस्वी स्त्रियांचं पुस्तक प्रसिद्ध झालेलं आहे. हे पुस्तक आपण जर वाचलं तर आपल्याला लक्षात येईल की स्त्रियांना कधीतरी भावनिक संघर्षाचा सामना करावा लागतो, कधी कौटुंबिक संघर्षाचा सामना करावा लागतो, तर कधी
संसाराच्या ज्या जबाबदाऱ्या असतात त्या ऐनवेळी पेलण्याचा सामना करायला लागतो. आणि एवढं असूनही घरात आणि समाजात असमानता कुठे कुठे निर्माण होते, तर स्त्रियांना दिलं जाणारं अन्न, त्यांचं आरोग्य, त्यांना शिक्षण. आता बऱ्याच मुलींचं तर शिक्षण सुरू असतानाच लग्न होऊन जातं, त्यांना सांगितलं पण जातं की तुमचं शिक्षण आपण लग्नानंतर सुरू ठेवू. पण लग्न ही गोष्ट म्हणलं तर अडीच अक्षरासारखी आहे प्रेमाच्या. आणि प्रेमाच्या अडीच अक्षरामध्ये जेवढी ब्लॅक होल सारखी डेप्थ असते, तेवढीच लग्नाच्या प्रश्नाची सुद्धा असते. त्यामुळे लग्न करताना कळत नाही की पुढे आपल्याला किती अडचणी येणार आहेत आणि आपलं शिक्षण कसं थांबणार आहेत. अनेकांचं शिक्षण अर्धवट थांबतं. घरगुती हिंसेला, ज्याला आपण डोमेस्टिक व्हायलन्स म्हणतो, त्याला स्त्रियांना तोंड द्यावं लागतं. नोकरी आणि व्यवसाय हा कुटुंब आणि सामाजिक जबाबदारी सांभाळूनच त्यांना करावा लागतो. समाज जीवन म्हणजे पब्लिक लाईफ म्हणजे त्यांनी कुठे यायचं आणि किती सहभागी व्हायचं हे घरातली ज्येष्ठ मंडळी ठरवतात. स्त्रियांचं राहणीमान, काही घरामध्ये नियम असतो की साडीच वापरली पाहिजे, काही मुलींसाठी नियम असतो त्यांनी हिजाबच वापरला पाहिजे, त्यांनी बुरखाच घातला पाहिजे, डोक्यावर पदर घेतला पाहिजे. या सर्व ठिकाणी आजही शिकलेल्या आणि न शिकलेल्या अशा सर्व प्रकारच्या स्त्रियांना असमानतेला तोंड द्यावं लागतं. मग ही जी असमानता आहे ती नेमकी काय आहे? तर असमानता ही अशी आहे, ती समानता आणि असमानता ही सापेक्ष संज्ञा आहेत जगातल्या. आपण स्त्रियांसारखंच जग जर पुरुषांचं राहिलं असतं तर त्याला आपण कधी असमान म्हणलं नसतं. पण आपल्याला माहिती आहे की जगातलं हे जे निम्म पॉप्युलेशन आहे ते आपल्या पुढे आपल्यापेक्षा अधिक प्रगती करणारं आणि अधिक मोकळेपणाने वावरणारं आहे. मग अशा वेळी आपल्यात असमानता निर्माण होते. अशा वेळी असं वाटायला लागतं की आपण पण हे करू शकलो असतो आणि आपण ते करू शकत नाही. इतिहास हा धर्माधिष्ठित असतो बऱ्याच वेळा. समाजशास्त्राची धर्मशास्त्राला जोड दिली तरी सुद्धा निष्पन्न काय होतंय, तर स्त्रियांवर बंधनं टाक. जसं महाभारत आणि रामायण याच्यामध्ये पुरुष काय वाईट वागलेत हे बघितलं जात नाही, पण हे स्त्रियांमुळे घडून आलं असं मात्र आवर्जून म्हणलं जातं. जसं की स्त्रियांना देवाने निर्माण केलं हे जगाच्या चांगुलपणासाठी हे लक्षात न घेता ते ऍडमच्या मनोरंजनासाठी आहे, पुरुषांच्या मनोरंजनासाठी आहे असं आपल्याला इतिहासच सांगतो. आणि त्यामुळे असमानतेवर शिक्कामोर्तब होतं. जैविक आणि नैसर्गिक दृष्ट्या स्त्रिया या पुरुषांप्रमाणे पूर्णपणे वेगळ्या आहेत पुरुषांपासून. आपण आपल्या छोट्याशा अवयवामुळे मेल आणि फिमेल अशा पूर्णपणे वेगवेगळ्या दोन स्पेसिस मध्ये विभागले जातो आणि ते नैसर्गिक पण आहे. पण नशीब असं आहे आपलं की भौतिक दृष्ट्या सुद्धा निर्मिती आणि रचना ही कितीही सारखी असली तरी सारख्या उंची प्रकृतीची स्त्री हिची जर तुलना सारख्या उंची प्रकृतीच्या पुरुषाशी केली जाईल तर तो बलाच्या दृष्टीने वरचढ ठरतो. आम्ही फर्स्ट इयरलाच मुलांना शरीरशास्त्र अॅनाटॉमी शिकवतो, त्यावेळी त्यांना तेव्हाच जाणीव करून देतो की प्रत्येक ऑर्गनचं वय, प्रत्येक ऑर्गनचं वजन आणि त्याची कार्यक्षमता ही जी आहे ती पुरुषांमध्ये जास्त आहे, ताकद त्यांच्यामध्ये जास्त आहे. अर्थात स्त्रियांना दुसऱ्याही चांगल्या गोष्टी समाज परमेश्वराने दिलेल्या आहेत, त्याबद्दल आपण आभारच मानणार आहोत त्यांची. सामाजिक प्रतिमा, मुलींनी कमावणं हे आजही प्रायमरी इन्कम घरातलं असं समजलं जात नाही. आणि जर मुलींनी जास्त कमवलं तर पुरुषांच्या स्वप्रतिमेला धक्का बसतो. ही सुद्धा असमानता आहे. कौटुंबिक बाबतीत पुरुषांनी श्रम करणं हे उंबरठ्याच्या बाहेर आणि महिलांनी करणं हे उंबरठ्याच्या आत. महिलांची कौशल्य ही ती किती चांगली सीईओ आहे यावर घरातली लोक त्याचं कौतुक करणार नाही. याउलट तिने 10 पाहुणे आले आणि ऐनवेळी स्वयंपाक केला हे तिचं कौशल्य वादातीत आहे. पण आपण नेहमी बघा की पुरुष ही एकसुरी काम करणारी लोक असतात. त्यांना बाहेरून बाजारातून 4 वस्तू आणा असं सांगितलं तर 2 त्या हमखास विसरतात. या उलट महिलांचं बघा, त्या मल्टीटास्किंग करू शकतात. घरून निघताना 2 वस्तू घेऊन यायच्यात असं त्या ठरवतात, पण बाजारात गेल्यानंतर त्यांना 4 अशा गोष्टी दिसतात ज्या घरासाठी गरजेच्या आहेत, त्यामुळे ते येताना 6 वस्तूंसकट आलेले असतात. तर असं त्यांच्या कामात वैविध्य दिसतं आपल्याला. भावनिक दृष्ट्या महिला या अधिक भावनाशील असतात, त्यामुळे बऱ्याच वेळा कर्तव्यामध्ये भावना एकत्र येऊन त्या त्यांच्या पूर्ण कार्यक्षमतेने काम करू शकत नाही. आणि आरोग्याच्या बाबतीत महिलांना इतक्या वेगवेगळ्या प्रश्नांना त्यांच्या आयुष्यात तोंड द्यावं लागतं. म्हणजे सृजनाची क्षमता जरी असली तरी प्रेग्नन्सी राहणं, डिलिव्हरी होणं हा सगळा जो काळ असतो तो शारीरिक दृष्ट्या दुर्बल करणाराच असतो किंवा मानसिक स्वास्थ्य ढासळणाराच असतो. त्यामुळे बऱ्या आणि याचं जर त्यावेळी नीट काळजी नाही घेतली गेली तर त्यांचं सदा सर्वदा आरोग्य हे ढासळलेलं राहू शकतं. हे पुरुषांसाठी नाहीये. मग या वास्तवाचा विचार करताना आपण स्वतः ठरवायचं आहे की समाजातल्या निम्म्या पॉप्युलेशनला आपण सत्य म्हणून वास्तव दाखवतोय की विस्तव.
हा प्रश्न मात्र मी तुमच्यावर सोडणार आहे, की याचा विचार मात्र तुम्ही करायचा आहे. आता बघा की जेव्हा जेंडर इक्वॅलिटी या विषयावर आपण बोलतो आहे, तेव्हा आपण सेक्स या विषयावर नको बोलायला. कारण काय आहे की जन्माला येताना मेल आणि फिमेल अशा डिस्टिंक्ट सेन्स मध्ये किंवा ट्रान्सजेंडर अशा वेगळ्या, त्याचा विचार आता सध्या नाहीये, पण अशा दोन पूर्णपणे वेगळ्या सेक्स ऑर्गन सकट एखाद्या छोट्या बाळाचा जन्म होतो, बरोबर. आणि जेंडर हे सोशली डेव्हलप केलं जातं. फिजिकली तुम्ही वेगळे आहातच, पण सोशली तुमच्यावर पुरुषांना पहिल्यापासून सांगितलं जातं की तुम्ही खंबीर, कठोर, तुमच्यामध्ये निर्णय क्षमता उत्तमच हवी, चतुरस्र बुद्धी असते, कर्तव्यनिष्ठा असते, एकाच वेळी अनेक गोष्टींचा विचार करू शकतात, त्यातून छानपैकी मार्ग काढू शकतात, आणि हे कुठेही स्वतःला अस्वस्थ करून न घेता. आणि स्त्रिया कशा असतात? विनम्र, शांत, निश्चयी, त्याग, समर्पण, सेवाभाव, सहकार्य, सहनशक्ती अधिक असणाऱ्या अशा प्रकारच्या असतात. आणि ही परंपरागत वैशिष्ट्य आहेत. त्यामुळे आपण काय करतो की 9-10 वर्षाची घरामध्ये मुलगी असेल की तिला ताबडतोब घरातली कामं सांगायला लागतो. पाणी आणून दे, आज पाणी भरून टाक, जमीन पुसून टाक. पण हे आपण पुरुषांना सांगत नाही. अंगण झाडून टाक, अंगणामध्ये सडा टाक, अंगणामध्ये रांगोळी घाल, हे आपण त्यांना सांगत नाही. पण हे परंपरागत वैशिष्ट्य जपणं हे इतकं महत्वाचं आहे. आणि आज जेव्हा स्त्रिया शिकत आहेत, जसं की माझी आई शिकत होती, तर आमच्या घरामध्ये पुरुष आणि स्त्री या भेदापेक्षा घरातलं काम होणं हे महत्वाचं होतं. त्यामुळे बऱ्याच वेळा माझे भाऊ सुद्धा चांगल्या प्रकारे स्वयंपाक करून टाकायचे, कामवाली मावशी नाही आली तर, स्वयंपाकाची मावशी नाही आली तर. मग ही परंपरागत वैशिष्ट्य अदृश्य व्हायला नकोत का? जर ही लवकरात लवकर अदृश्य झाली आणि ही पक्की सीमारेषा जेंडर मधली, सेक्स मधली मी म्हणत नाहीये, जेंडर मधली सीमारेषा जर पुसली गेली तर समानता आपल्याला लवकरात लवकर प्राप्त होणार नाही का? याचा विचार आपण करायला नको का, असं मला वाटतं. उत्तम समाज कसा निर्माण होईल? मग उत्तम समाज निर्माण होण्यासाठी लक्षात ठेवा, हे जे शेवटचं वाक्य आहे आपलं, हे अत्यंत महत्वाचं वाक्य आहे, की आपल्याला नेहमी वाटतं की फक्त स्त्रिया जर या घरात जगात असत्या तर अन्याय अत्याचार संपला असता का? कदाचित संपला असता. आपण त्याचं त्या बाबतीतही ठामपणे नाही सांगू शकत. कदाचित संपला असता. पण हे जग मात्र कायमस्वरूपी अपूर्ण राहिलं असतं. या जगामध्ये स्त्री जेवढी महत्वाची आहे, तेवढाच पुरुष देखील महत्वाचा आहे. तर 2 अर्ध्या लोकांनी मिळून एक पूर्ण जग तयार होणार आहे. पण यासाठी आम्ही काय केलं पाहिजे? तर आपल्या दृष्टिकोनात बदल झाला पाहिजे. ज्या पद्धतीने आपण जेंडर डेव्हलप करत असतो, एखादी मुलगी जन्माला आल्यानंतर तिने एका उत्तम मुलीसारखं कसं बनावं म्हणून लहानपणापासून तिला तयार करत असतो. त्याउलट आपण असं का सांगत नाही तिला की तू कमावणं हे फार महत्वाचं आहे. इतिहास सांगतो की स्त्रिया जोपर्यंत स्वावलंबी होत्या तोपर्यंत त्यांना समाजामध्ये खूप किंमत होती. तुम्ही कमावणं हा तुमचा अधिकार आहे, अशा पद्धतीने आपण का त्यांना विकसित करत नाही आहोत? त्यामुळे आपल्या दृष्टिकोनात बदल होणं जास्त महत्वाचं आहे. अधिकार आणि सक्ती ही केवळ पुरुषांची मक्तेदारी आहे असं आतापर्यंत समजलं जात होतं. पण आता स्त्रिया देखील अनेक अधिकारी पदावर आहेत. फक्त त्या अधिकार पदावर राहणं किंवा न राहणं याची त्यांच्यावर सक्ती करायची नाही. त्यांना त्यांच्या मनाप्रमाणे करू द्यायचं आहे. जर एखाद्या वेळी एखाद्या स्त्रीने तुम्हाला विनंती केली तर त्या विनंतीला मान देऊन तिला मदत करायची. छोट्या छोट्या गोष्टीमध्ये कौतुक केल्यानंतर स्त्रिया अधिक भावनाशील असल्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढतो आणि त्या अधिक चांगल्या पद्धतीने, कार्यक्षमतेने अधिक चांगलं काम करू शकतात. जर अशा प्रकारचा बदल पुरुषांमध्ये आणि स्त्रियांमध्येही झाला तर जग परिपूर्ण व्हायला मला वाटतं वेळ लागणार नाही. मग हा उत्तम समाज निर्माण करण्यासाठी जो समाज जास्त सक्षम, जास्त अधिकारी पदावर आणि अधिकाधिक सक्ती करणारा, खंबीर आणि कठोर आहे, त्यांनी आम्हाला मदत केली पाहिजे. मग स्त्रियांमध्ये समानता येण्यासाठी किंवा स्त्रियांना आपण समानतेने वागवतो हे दाखवण्यासाठी पहिली गोष्ट आहे ते म्हणजे पुरुषांनी लिसनिंग स्किल वाढवणं. त्यांचं म्हणणं दक्षपूर्वक ऐकणं, कर्तृत्ववान स्त्रीला वाव देणं. आता हे सांगताना मला एका गोष्टीची आठवण द्यावीशी वाटते की शोभना भारतीय नावाची एक उद्योजक आहे, हिंदुस्तान टाइम्सच्या त्या सीईओ होत्या. 1986 सालापासून नंतरच्या 25 वर्षात त्यांनी या पेपरमध्ये खूप चांगलं कार्य केलं. आणि तशा इंदू जैन या पहिल्या महिला सीईओ आहेत एखाद्या मीडिया सेंटरच्या. परंतु त्या केवळ नाममात्र होत्या, कारण त्यांच्या कुटुंबाची मालकी त्या मीडियावर होती. आणि या पहिल्या सीईओ ज्या आहेत त्या शोभना भारतीय यांचा कुमार मंगलम बिर्ला यांच्या घरामध्ये यांचा जन्म झालेला आहे. पण त्यांचं कर्तृत्व काय आहे हे लक्षात येण्यासाठी त्यांच्या सासरच्या लोकांना कमीत कमी 12 वर्ष लागली.
तोपर्यंत शोभना भारतीया या केवळ घरामध्ये एक हाऊसवाईफ होत्या. त्यांचं पहिली टॅगलाईन आहे त्यांच्या भाषणाची की स्त्रियांच्या कर्तृत्वाला वाव द्या. एकंदरीत त्यांच्या बुद्धिमत्तेकडे लक्ष द्या आणि त्यांना या समाजाच्या प्रगतीमध्ये सामावून घ्या असं त्यांनी सांगितलंय. तर हेच समाजातल्या प्रत्येक व्यक्तीने लक्षात ठेवायचे. आणि वेळेची किंमत काय असतं की माणसाचे कर्तृत्व गाजवण्याचे दिवस फार कमी असतात, 40 किंवा 50 पर्यंत. आणि त्यानंतर मात्र ते कर्तृत्व सांभाळून ठेवण्याचे दिवस येतात किंवा जीवनात मागे वळून बघण्याचे, सिंहावलोकन करण्याचे दिवस येतात. त्यामुळे वेळेची किंमत आणि श्रमाची किंमत ठेवली पाहिजे. आपण योग्य वेळी वाव दिला पाहिजे आणि स्त्रिया जे श्रम करतात त्याची समाजाने किंमत करणं शिकलं पाहिजे. आता ही किंमत करावी अशी जी स्त्रियांची मागणी होती ती गेल्या 10व्या वर्षापूर्वी पूर्ण झाली. 2013 साली एका कंपनीने सर्वेक्षण केलं, युरोपियन एनजीओने एका भारतीय स्त्रीचं सर्वेक्षण केलं त्यांनी की स्त्रिया या एवढ्या श्रम करतात भारतामध्ये तर त्यांना पॅकेज किती असावं. आणि पेपरमध्ये मोठमोठ्या पेपरच्या फ्रंट पेजवर ते प्रसिद्ध झालं की या कंपनीने सांगितलं की भारतीय स्त्रियांचे श्रम बघून त्यांना 27 लाखाचं वार्षिक पॅकेज मिळावं. ही अर्थात 2013 म्हणजे 10 वर्षापूर्वीची गोष्ट आहे असं त्या सर्वेक्षणामध्ये दिसून आलं. क्रीमॉम्बेल्टचा मुंबई विद्यापीठातला जो थेसिस आहे स्त्रियांच्या प्रश्नावर केलेला, त्या प्रश्नात त्यांनी सांगितले की भारताच्या घराघरामध्ये त्यांना संत दिसलेला. कुठे? तर त्या प्रत्येक त्या घराच्या स्त्रीमध्ये संत दिसलेला आहे. इतकी ती निस्पृहपणे स्वतःच्या घरासाठी कार्य करत असते. तर या श्रमाची किंमत करणं हे समाजाने शिकलं पाहिजे. दुसरं म्हणजे स्त्रिया जेव्हा नाराज होतात, भावनिक दृष्ट्या त्या जेव्हा कोसळतात त्यावेळी त्यांची कार्यक्षमता म्हणजे वर्किंग कॅपॅसिटी फार कमी होते. इतरांची फक्त आजारपणाने कमी होते. तर त्यांच्या आयुष्यामधली ती नाराजी दूर करण्याचा सुद्धा नाराजी दूर करण्याचे प्रयत्न सुद्धा समाजाने केले पाहिजे. आता बघा, समाज तुमच्यासाठी जर एवढं सगळं करणार आहे किंवा पुरुषांनी एवढा बदल करावा एवढं सगळ्या चळवळीतून जर सांगितलं जात आहे तर या समानतेचा सामना स्त्रीने कसा करावा. एक पहिली गोष्ट म्हणजे त्यांनी हे स्वीकारावं की आपण भौतिकदृष्ट्या थोडे दुर्बल आहोत, त्यामुळे काही बाबतीत आपल्याला बंधनं पाळावी लागणार आहेत समाजात वावरताना. वास्तवाचं भान येऊ द्यावं. आजकाल असं जर काही मुलींना सांगितलं की नाही नाही हे कुठलं तरी एक बंधन आहे ते तुम्ही पाळलंच पाहिजे वगैरे असं जर आपण मुलींना सांगितलं तर काय होतं माहितीये की सगळ्या बाजूंनी विरोध आपल्या अंगावर येऊ लागतो. पण एका वर्कशॉपमध्ये आम्ही महिलांना सांगितलं होतं की तुम्ही या वर्कशॉपचं फलित काय, फीडबॅक आम्हाला तसा द्या. त्यामध्ये 2 फीडबॅक मला एका पुस्तकात पण ते नोंदवले गेलेले आहेत, मला वाटतं करुणा गोखले यांच्या. ते 2 फीडबॅक मला तुम्हाला सांगावेसे वाटतात की एका कर्तृत्ववान महिलेने सांगितलं की मला आतापर्यंत मी केवळ स्त्री आहे याची फार लाज वाटत होती, पण आता या वर्कशॉपमुळे मला हे कळलेलं आहे की जगामध्ये सगळे लोक सारखेच आहेत, मी स्त्री आहे याचा मला अभिमान वाटतो आता. आणि दुसऱ्या एका कर्तृत्ववान महिलेने सांगितलं, हे सगळ्या हाय प्रोफाईल आणि सुशिक्षित महिलांसाठी हे वर्कशॉप होतं. दुसऱ्या महिलेने सांगितलं की मला हे वर्कशॉप करून एवढ्या प्रश्नांचं आकलन झालेलं आहे की मला आता लक्षात आलेलं आहे की मी जे कमवलं आहे आयुष्यात त्यापेक्षा कितीतरी जास्त एक व्यक्तिमत्व म्हणून मी कमवू शकते. तर मला असं वाटतं की आपल्या मर्यादांचं आपल्याला भान असलं पाहिजे, वास्तवाचं आपल्याला भान असलं पाहिजे. की जसं रात्री 2 वाजता फिरायला मला मोकळ्या रस्त्यावरून खूप आवडतं, पण जर मी भौतिकदृष्ट्या एवढी सक्षम नाहीये की 4 लोक जर माझ्या समोर आलेत तर मी त्यांचा पराभव करून सुखरूप घरी पोहोचू शकेल, एवढी सक्षम जर मी नाहीये तर मी ही हौस बाजूला ठेवली पाहिजे. हे छोटं उदाहरण मी तुम्हाला दिलं की वास्तवाचं अशा प्रकारचं भान असलं पाहिजे. प्रत्येक वेळी यशाच्या मागे लागू नका, त्याऐवजी कमावणं हा आपला अधिकार आहे असं स्त्रियांनी समजलं पाहिजे. पहिल्यांदा शिक्षण पूर्ण करायचं आणि त्यानंतर आर्थिकदृष्ट्या पूर्णपणे स्वावलंबी व्हायचं. कारण आपण स्वावलंबी झालो, आपण स्वतःसाठी कमवू लागलो आणि त्याचा समाजाला आणि घराला उपयोग होऊ लागला तर त्या व्यक्तीची पत सुधारते, त्या व्यक्तीची प्रतिष्ठा वाढते. आणि लक्षात ठेवा, शिक्षण घेऊन तर अजिबातच घरी बसू नका. कमवणं हा आपला अधिकार आहे, पण तो कर्तव्य बुद्धीने व्यवस्थित वापरा. दुसरं म्हणजे मी आजकाल कॉलेजमध्ये बघते, केवळ कॉलेजच्या लोकांमध्ये मी जेव्हा बोलते तेव्हा मी हा एक मुद्दा घेत असते, कारण मला ऑडियन्स नेहमी एज ग्रुप नुसार मला ठरवावं लागतं की मला कोणासमोर बोलायचं आहे आणि समानता हा विषय त्यांच्यापर्यंत कसा पोहोचाय. अगदी अशिक्षित लोकांमध्ये ते भाषण वेगळं असतं, हाय प्रोफाईल कॉर्पोरेट लोकांमध्ये ते वेगळं असतं, आमच्यासारख्या बरोबरीच्या डॉक्टर इंजिनियर लोकांमध्ये वेगळं असतं आणि विद्यार्थ्यांसाठी वेगळं असतं.
विद्यार्थिनींना मला सांगायचंय की फार वेळा त्यांना असं वाटतं की आपण मुलांसारखं वागलो की आपली प्रगती होणार आहे, म्हणजे आपण समानतेचं आयुष्य खूप आनंदाने जगू शकतो, असं मुलींना वाटत असतं. तर हे अत्यंत चुकीचं आहे. बऱ्याच वेळा काय होतं की मुलांसारखं वागण्यात त्यांचं व्यसनं वाढतात, मित्र वाढतात, आणि मग नको तिथे निसरड्या जमिनीवर पाय पडल्यानंतर जसा अपघात होतो असा अपघात होऊ शकतो. एका जर्मन युवतीचं या बाबतीत एक कुणाचं माईक सुरू असेल तर प्लीज बंद करता का? एका जर्मन युवतीचं या संदर्भात एका इंग्रजी पेपरला मुलाखत आली होती आणि तिने सांगितलं की जेव्हा ती एक कर्तृत्ववान पदाधिकारी होती त्यावेळी तिने ठरवलं की मला मुलांसारखं वागायचं. मुलं कसं कितीही मुलींबरोबर जातात आणि त्या कधीही त्या गोष्टीचा पश्चाताप करत नाही, तसं मी सुद्धा पश्चाताप करणार नाही. आणि मग असं करून तिने खूप मित्र केले. पण त्यानंतर तिच्या लक्षात आलं की हे स्वातंत्र्याचा उपभोग जो आहे तो स्वैराचाराकडे चाललाय. तिने अनेकांशी नातं जोडण्याचा प्रयत्न केला, पण सगळ्यांनी तिला केवळ वापरून फेकून दिलं. आणि मग तिला जाणीव झाली की आपण तर या जगामध्ये केवळ खेळणं झालेलो आहे. मग असं खेळणं होण्यापेक्षा मला कॉलेजच्या मुलींना सांगावंसं वाटतं की तुम्ही स्त्री आहात आणि स्त्री म्हणून प्रगती करा. पुरुषांसारखं होण्याची काहीही गरज नाही, कारण ते आपल्यापेक्षा मानसिक दृष्ट्या आणि कर्तृत्वाच्या दृष्टीने सुद्धा खूप दुर्बल आहेत. पण तुम्ही त्यांच्यासारखं, मुलांना देखील हे लागू होतं की मुलं सुद्धा खूप मैत्रिणी करतात आणि मग ते एखाद्या भ्रमरासारखी त्यांची स्थिती होते. की भुंग्याचं कसं असतं की तो मध गोळा करण्यासाठी अनेक प्रकारच्या गुलाबांवर जातो, पण शेवटी रात्री झोपण्यासाठी चिखलात उगवलेल्या सुगंध नसलेल्या कमळाकडेच त्याला जावं लागतं. तो लाकूड पोखरून टाकू शकतो, पण कमळाच्या पाकळ्या पोखरून तो सकाळ होण्याच्या आत बाहेर नाही पडू शकत. प्रेमात एवढी ताकद असते बघा. जर मुलांसाठी जे मी सांगते तेच मी मुलींना सांगते की अनेक लोकांबरोबर संबंध जोडून स्वतःचं खेळणं करून घेण्यापेक्षा एकनिष्ठ राहणं हे केव्हाही चांगलं, की त्यामुळे तुमचा आत्मविश्वास कुठेही कमी होणार नाही. दुसरं म्हणजे स्त्रियांनी करिअर करावं, मल्टीटास्किंग करावं, स्वत्व जपावं, पण मी हे सगळं करते आहे म्हणून सगळ्यांनी मला मदत केलीच पाहिजे हा दृष्टिकोन मात्र बदला. मला असं वाटतं की स्त्रियांनी करिअर तर केलंच पाहिजे, पण यावेळी त्यांनी असं समजायचं नाहीये की माइक बंद करता का प्लीज? सरिता मैडम की साइन लेनी चाहिए। मैडम छुट्टी पे इसलिए मेरे पास आए, इसलिए जिनको आज जाना है आज शाम को जाएंगे ना, हाँ वो ले लो। जिनको कल जाना है तो मैडम भी आ जाएंगे, कल ले लो। त्या ऍडमिनला मी रिक्वेस्ट करते प्लीज त्यांनी माइक बंद करता का लोकांचा? आ जाओ अंदर आओ। और कौन है, कितने लोग हैं? हॅलो, अंदर माईक चुकून जर चालू झालं असेल, पार्टिसिपेंट विद्यार्थ्यांनी सूचना ऐकायची आहे. आपल्याकडून माईक जर ऑन झालं असेल तर प्लीज म्यूट करा. अजिबात हे करू नका. मॅडम कंटिन्यू करा, मी बघते. आज तुम्ही जाना है और तुम्ही जाना है. मॅडम, मोमीन मॅडम. हो बघते मॅडम. आपके क्लासेस मिस नहीं होंगे प्लीज? कहाँ जाना है? चलेगा मगर जाना कल. हॅलो, माझा आवाज येतोय का आता? माझा आवाज येतोय का? हो मॅडम, येतोय बोला. अच्छा, तर मला असं वाटतं की स्त्रियांनी स्वतःचं स्वत्व जपलं पाहिजे असं मला वाटतं, आणि त्यांनी स्वतःचा दृष्टिकोन देखील बदलला पाहिजे जगाकडे बघण्याचं. मी काम करते आहे आणि मी सगळ्यांना सांगते आहे आणि त्यामुळे मला सगळ्यांनी मदत करावी, हा दृष्टिकोन बदलायचा. प्रत्येक गोष्ट मी स्वतःच करेन आणि जी करेन ती अगदी परफेक्ट 100% करेन, हा सुद्धा दृष्टिकोन बदलायचा. यासाठी प्रेगा न्यूजची एक नवीन ऍड आलेली आहे व्हॉट्सअपवर, तिचा व्हिडिओ फिरतोय बघा. ती ऍड मला खूप आवडली. यामध्ये सगळ्या पदाधिकाऱ्यांची मीटिंग असते, एक नवीन ऍडव्हर्टाईज त्यांना करायची असते आणि ते सांगतात की अनेक कामं करणाऱ्या महिलेची प्रतिमा त्या ऍडव्हर्टाईज मध्ये किंवा जाहिरातीमध्ये उभी करायची आणि सांगतात की बघा ती सगळ्या बाबतीत परफेक्ट आहे, प्रेगा न्यूज तिला सपोर्ट करते. त्यावेळी एक महिला त्यामध्ये अशी असते की जी
स्वतःच्या मुलाचा खाण्याचा डबा ठेवायचं विसरलेली असते आणि त्याबद्दल तिला फार अपराधी वाटत असतं. आणि एक अगदी तरुण पदाधिकारी उभी राहते आणि ती सांगते की सर, असं म्हणून आपण समस्त महिला वर्गाला का प्रेशराईज करायचं? त्यावेळी जे आपण असं करूया ना सर, की जी व्यक्ती इम्परफेक्ट असेल तिला सुद्धा आम्ही परफेक्ट करतो, असं आपण त्यामध्ये का दाखवायचं, असं ती विचारते. आणि त्या सीईओला ते मान्य होतं. तो म्हणतो की हीच गोष्ट अधिक बरोबर आहे की शी इज परफेक्ट विथ इम्परफेक्ट ऑर इम्परफेक्ट विथ ऑल परफेक्शन, असं तो म्हणतो आणि ती ऍड ते करायला घेतात. तर मला असं वाटतं की स्त्रियांनी मल्टीटास्किंग करताना हे लक्षात ठेवायचं की सुपरवुमन बनण्याचा अजिबात प्रयत्न करायचा नाही. त्यांनी स्वतःच्या मर्यादा ओळखायच्या आणि त्या मर्यादेतच काम करायचं, आपला दृष्टिकोन बदलायचा. व्यक्तिमत्व विकास होण्यासाठी महत्वाकांक्षा असणं अत्यंत आवश्यक आहे. कारण जेव्हा तुम्ही एखाद्या ध्येयाने काम करत असतात, ध्येयाधिष्ठित काम करत असतात, त्यावेळीच तुमच्या व्यक्तिमत्वाचा खरा विकास होतो आणि समाजाला तुमच्या या व्यक्तिमत्वाचा उपयोग होऊ शकतो. आणि दुसरं, जसं मी आमच्या कॉर्पोरेट क्षेत्रातल्या व्यक्तीचं उदाहरण दिलं तुम्हाला, की मी स्त्री आहे या दुःखातून आपण बाहेर पडायचं असतं. मी स्त्री आहे असं स्वतःला समजून दुःखी व्हायचं नसतं. उलट देवाचे आभार माना की तुम्हाला सृजनाची क्षमता मिळालेली आहे, जी दुसऱ्यांवर अवलंबून जरी असली तरी निर्मितीचा आनंद फक्त तुम्हालाच मिळतो त्यातून. आणि त्यामुळे तुम्ही अत्याधिक आनंदाने काम करावं. श्रमाची क्षमता जेवढी महत्वाची तेवढीच जनन क्षमता महत्वाची आहे, हे सांगण्याची वेळ आली आज. कारण एका कॉर्पोरेट कंपनीने असं डिक्लेअर केलं की आमच्या कंपनीतल्या महिलांनी अजिबात मॅटर्निटी लिव्ह घेऊ नये. उलट आम्ही त्यांना ऑफर करतो की त्यांच्या करिअरमध्ये कुठलाही अडथळा होऊ नये, त्यामुळे आम्ही स्त्रीबीज चांगलं प्रोटेक्ट करून ठेवतो आणि त्यांना जेव्हा वाटेल तेव्हा त्यांनी आई व्हावं आणि तोपर्यंत त्यांनी कंपनीसाठी काम करावं. पण असं जर आपण केलं तर प्रगती आणि समाधान याच्यातली दरी वाढत जाणार आहे. त्यामुळे या दोन्ही गोष्टी सारख्याच महत्वाच्या आहेत, तरच तुम्ही एक स्त्री म्हणून आदराने जगू शकाल. आणि दुसरं म्हणजे आपल्यामध्ये कर्तव्यनिष्ठा हवी. कुठल्याही बाबतीत आपल्याला प्रगती करायची असेल तर कर्तव्याबद्दल आपण किती सजग आहोत हे जर आपल्याला स्वतःला माहित असेल तर आपण अपयशाचं खापर दुसऱ्यावर कधीही फोडत नाही. कर्तव्याबद्दल सजग राहा आणि आपलं कर्तव्य नीट पार पाडा. आता स्त्री आणि पुरुष यांच्यामध्ये खरा डिफरन्स कुठे येतो? एक म्हणजे स्त्रियांना जे सतत अपराधी वाटत असतं, घर की नोकरी, की मी आता घरासाठी काम करायचं आहे, मग मी नोकरीचा राजीनामा देऊ का? किंवा मला नोकरीमध्ये करिअर करायचंय, मग मी आता लग्न करू नको का? आता खूप मुलींचं आपण बघतो की त्या म्हणतात की मला आता सिंगलच राहायचं. तर मला वाटतं की समाजाच्या नियमाच्या दृष्टीने ज्या समाजात आपण राहतो, आपण ही म्हण कधीही विसरायची नाही की जळात राहून माशाशी वैर, असं कधीही करायचं नाही. तर जिथे आपण राहतो तिथे आपल्याला आनंदाने जगण्यासाठी काही सार्वजनिक नियम जे असतात ते पाळावे लागत असतात. आणि या सार्वजनिक नियम पाळता पाळता जर तुम्हाला काही ऍडजस्टमेंट कराव्या लागल्या तर त्याबद्दल अजिबात अपराधी वाटून घेऊ नका. मी घरातलं काम करू की नोकरी करू याबद्दल अपराधी वाटत असेल तर कोणत्या तरी एकाच गोष्टीला निवडा. आपल्या आयुष्यावर अन्याय होऊ देऊ नका. आयुष्याला न्याय कसा द्याल? जेव्हा तुम्हाला जे हवं आहे ते करू शकाल त्यावेळी तुमचं आयुष्य एक यशस्वी आणि समाधानी आयुष्य होईल. आणि जर तुम्हाला नको असलेल्या गोष्टी स्वीकारल्या किंवा तुम्हाला नको असलेल्या गोष्टी आवर्जून तुमच्या आयुष्यात आल्या तर तो मात्र अन्याय असेल. तर नको ते बऱ्याच वेळा स्वीकारण्याची वेळ जर तुमच्यावर येत असेल तर निवड करताना योग्य निवड करा. आणि जर तुम्हाला कुठल्याही गोष्टीत यश मिळवायचं असेल तर हार्डवर्क आणि कन्सिस्टन्सी याला अजिबात पर्याय नाही. ज्या गोष्टीत तुम्हाला यश चाखायचं असेल त्यासाठी चिकाटी असणं, कष्ट करण्याची तयारी असणं हे महत्वाचं आहे. हे जेवढं घरच्या जबाबदारीच्या बाबतीत खरं आहे तेवढंच नोकरीतही खरं आहे. तर जिथे तुम्ही 100% काम करू शकत असाल तिथेच मी तुम्हाला आधीच सांगितलं की प्रगती आणि समाधान यामधली दरी वाढू द्यायची नाही, कारण तसं जर झालं तर आपलं व्यक्तिमत्व दुभंगल्यासारखं होतं. माझी एक मैत्रीण आहे, तिचं MBBS ला असतानाच लग्न झालं आणि मग जेव्हा तिला मूलबाळ होण्याची वेळ आली त्यावेळी तिचा MD गायनेकला BJ मेडिकलला नंबर लागला. मग या मैत्रिणीला ती सीट सोडता आली नाही. तिच्या घरातल्या लोकांनी म्हणजे सासरच्या लोकांनी सांगितलं की एवढी चांगली संधी आहे तर ती सोडू नये. त्यामुळे तिला 1.5 महिन्याची मुलगी माहेरी किंवा सासरी ठेवून MD ची 3 वर्ष पूर्ण करावी लागली.
आणि मेडिकलचं एज्युकेशन असं नाही की आज गेलो आपण कॉलेजला, पुढचे 2 दिवस नाही गेलो तरी चालतं, फक्त सरांच्या आपण लक्षात राहिलो पाहिजे, असं मेडिकलचं एज्युकेशन नसतं. त्या 3 वर्षात तिला बाळापासून असलेला दुरावा एवढा जाणवला की यानंतर तिने ठरवलं की मी यानंतर प्रॅक्टिस करेन ना ती माझ्या मुलीच्या शाळेच्या वेळातच करेन. मग सुरुवातीला तिने प्रॅक्टिस केली, ती 10 ते 1 या वेळात केली, मग त्यानंतर 10 ते 2 या वेळात केली, त्यानंतर 11 ते 5 या वेळात केली. मुलगी जेव्हा कॉलेजला जाऊ लागली तेव्हा सकाळी 7:30 ते 11:30 या वेळात केली. का? कारण तिने स्वतःच्या आयुष्यातला प्राधान्यक्रम बदलला. स्वतःला तिने एवढं मनाला लावून घेतलं की लहान मुलीला मी लांब ठेवलं, की तिने ठरवलं की माझ्या आयुष्यामध्ये मला समाधान महत्वाचं आहे, प्रगती मात्र झाली नाही तरी चालेल. मग आपल्याला काय हवं आहे आयुष्यामध्ये हे आपण महत्वाची निवड आपण या बाबतीत केली पाहिजे. आपण अपयशासाठी तयार असलं पाहिजे. म्हणजे एवढ्या सगळ्या गोष्टी ज्या आपण करत असतो आपल्या आयुष्यामध्ये, त्यावेळी जर आपल्याला अपयश आलं, सतत यशाची अभिलाषा आपण धरता कामा नये. अपयश आलं तरी चालेल असं पाहिजे, कारण यश आणि अपयश याच्यामध्ये फक्त 1% फरक असतो. कोणतीही गोष्ट आपण करत असताना 50% पॉसिबिलिटी आहे की त्यामध्ये तुम्ही यशस्वी होणार की अयशस्वी होणार. तर अपयशासाठी आपण तयार असलं पाहिजे. उलट त्यासाठीचा प्लॅन बी आपला तयार असला पाहिजे. आणि दुसरं म्हणजे आपल्यावर असलेली जबाबदारी, योग्य जबाबदारी आणि अयोग्य त्याग असं करू नका. आपल्यावर जर कुटुंबाची जबाबदारी असेल आणि मुलांना आपल्याला सांभाळायचं असेल तर नोकरीचा त्याग करू नका. उलट त्यासाठी काय करा की तुम्ही योग्य ती मदत मागा, स्वतःचं चांगलं इनर सर्कल तयार करा, की जर तुम्ही घरामध्ये नसलात तरी सुद्धा एखादी गोष्ट करण्यासाठी तुमच्या ऐवजी असणारी दुसरी व्यक्ती तयार करून ठेवा. आणि असं जर तुम्ही करू शकलात तर मात्र तुमचं घर आणि तुमचं करिअर या दोन्हीही गोष्टी अगदी सुरळीत आणि एकमेकाला समांतर अशा चालत राहतील. सगळ्यात महत्वाचं म्हणजे कुटुंबाशी संबंध बिघडवू नका. जितका चांगला कुटुंबातून तुम्हाला न्याय मिळेल, जेवढं चांगलं तुम्ही कौटुंबिक आयुष्य जगू शकाल, तेवढी दुसरं कोणी मदत करू शकणार नाही तुम्हाला. आणि दुसरं म्हणजे तुमच्या घरी लहान मुलांना सांभाळणारी मावशी असेल, स्वयंपाक करायला येणारी मावशी असेल, तर या मदतनीसांशी सुद्धा तुम्ही एवढं चांगलं वागा की त्यामुळे तुम्हाला कोणतीही कमतरता जाणवणार नाही. आता बघा, घर की नोकरी हा अपराधीपणा पुरुषांना कधीच येत नाही. पुरुष आपल्या स्वतःच्या आयुष्यावर अन्याय कधी येऊ देत नाही. यश याच्या मागे पुरुष एखाद्या वाऱ्याने पळावं अशा पद्धतीने पळत असतो. प्रगती आणि समाधान ह्या 2 गोष्टी वेगळ्या नाहीच आहेत पुरुषांच्या दृष्टीने. त्या दोन्ही गोष्टी एकच आहेत. पुरुष हे अपयशासाठी कधीही तयार नसतात. उलट अपयश आले तर ते ताबडतोब कोसळून जातात आणि त्यांना सावरणाऱ्या लोकांची गरज असते. एखादी जबाबदारी कितीही योग्य वाटत असेल तरी ते अयोग्य त्याग कधीही करणार नाही. मला ही गोष्ट महत्वाची वाटते आणि मी ती गोष्ट सोडून देतो असं ते कधीही करणार. तर त्यांच्या दृष्टीने जी अधिकाधिक योग्य गोष्ट असेल ती करतात. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, हे मदत मागा हे जे तुमच्या स्क्रीनवर दिसतंय ते फक्त मी महिलांसाठी लिहिलेलं आहे. मी महिलांना सांगते नाही, मी महिलांना नेहमी हे सांगत असते की तुम्ही मदत मागा. फेसबुकच्या सीईओ आहेत शेरिल सँडबर्ग, या जेव्हा पहिल्यांदा प्रेग्नंट होत्या त्यावेळी त्यांच्या लक्षात आलं की त्यांना जर लांब गाडी लावावी लागली पार्किंग मध्ये आणि चालत आल्या तर त्या ऑफिसमध्ये जाताना इतक्या दमलेल्या असतात की त्यांना पुढचा अर्धा तास काही काम करणं सुचतच नाही. मग एक दिवस त्यांनी पाहिलं की जेव्हा जिन्याच्या अगदी जवळ गाडी लावायला जागा मिळाली त्यावेळी त्या फार फ्रेश होत्या. त्या पटकन त्यांच्या बॉसकडे गेल्या आणि त्यांनी सांगितलं की अरे मी प्रेग्नंट आहे, तुला कळत नाही का? तू मला जिन्याजवळचं पार्किंग माझ्यासाठी रिझर्व का करत नाहीस? मला एवढ्या लांबून यावं लागतं त्यासाठी. तो बॉस त्यांच्या या सरबत्तीने अगदी भादरलाच. त्या मायक्रोसॉफ्ट मध्ये सर्व्हिस करत होत्या तेव्हा, आणि तो उभाच राहिला. त्यामुळे अगं तुला एवढा त्रास होतोय तर मला माहित सुद्धा नव्हतं. बऱ्याच वेळा काय असतं की तुम्हाला एखाद्या गोष्टीची अपेक्षा असते, ते पुरुषांच्या गावी देखील नसते. त्यामुळे तुम्हाला त्यांच्या बरोबरीने काम करताना जर एखादी कुठल्या गोष्टीची मदत लागली तर ती स्पष्टपणे त्यांना सांगा की मला ही मदत अत्यावश्यक आहे आणि ती तुम्ही करावी अशी सुद्धा माझी इच्छा आहे, असं त्यांना स्पष्टपणे सांगा. आता काही गोष्टी अशा असतात की असमानता ही कशी कायमच राहणार आहे आणि समानता ही तिच्या अनुषंगिक पद्धतीने प्रवेश करणार आहे. ते म्हणजे पहिली गोष्ट आहे वय. आपल्याला सगळ्यांनाच माहित आहे की प्राप्तेषु षोडशे गर्दभ्येऽपि अप्सरा भवेत्. सगळ्यात सुंदर वय कोणतं असतं मुलींचं, ज्या वेळी त्या खूप छान दिसतात, ते म्हणजे 16वं वर्ष.
या वयात जर त्यांना कर्तृत्वापेक्षा जास्त त्यांच्या सौंदर्यालाच महत्व त्या देऊ लागल्या तर मात्र पुढचं आयुष्य हे रितेपणाकडे झुकणार असतं. मुली आयुष्याच्या पूर्वायुष्यात जास्त सुंदर दिसतात आणि हळूहळू त्यांचं जे रूप असतं ते कमी होऊ लागतं. पुरुषांचं उलट असतं, ते सुरुवातीच्या काळामध्ये फार कमी चांगले दिसतात आणि या उलट जसजसं त्यांचं वय वाढत जातं तसतस ते अधिकाधिक कॉन्फिडंट दिसायला लागतात, त्यांचा स्मार्टनेस वाढायला लागतो. फिगर मुली अगदी 2 इंच पोट पुढे आलं की पोट पुढे असं करतात आणि त्या कॉन्शियस होऊन जातात. मुलांकडे बघा, अगदी पृथ्वीच्या गोलाशी स्पर्धा करणारं पोट जरी असेल तरी ते सांभाळून ते व्यवस्थित आत्मविश्वासाने समाजामध्ये वावरत असतात. मुलींना आपल्या मर्यादांचा स्वीकार करण्याची सवय नाहीये. मी मुलगी आहे, मी का ऐकू, पण मुलींना त्यांच्या सवलती मात्र सगळ्या हव्या. या उलट पुरुषांचे, त्यांना दुर्बल समजून कोणी जर मदत करायला गेलं तर ते हात झटकून देतात. मुली जर एकट्या राहिल्या तर त्यात ते एकांत न समजतात, एकटेपणा, लोनलीनेस असं समजतात. पुरुषांचं उलट आहे, त्यांना तुम्ही एकटं सोडा तर ते आपल्याला फार चांगली स्पेस मिळाली आहे, त्यांची कॅपॅसिटी वाढते, ते जास्त चांगल्या प्रकारे काम करायला लागतात. आपल्या पुढे आणि मागे काय आहे हे मुली कधीही विसरू शकत नाहीत आयुष्यात, पण पुरुष मात्र ते विसरून काम करू शकतात. ही त्यांना मिळालेली मोठी देणगी आहे. पण याचं मुख्य कारण काय, की पुरुषांना मुलं होत नाहीत आणि त्यामुळे घरामध्ये एक हात आणि एक पाय अडकून राहण्याची परिस्थिती पुरुषांच्या वर कधीही त्यांच्यावर येत नाही. मग आपण काय करणार, की हे जे व्हेरिएशन आहे, ही ज्या स्पेशालिटीज आहेत असमानतेच्या, या तर जगाच्या अंतापर्यंत कायम राहणार आहेत. मग आपण चांगला समाज निर्माण करणं म्हणजे काय करायचं, तर त्यांना उत्तम प्रशिक्षण द्यायचं. प्रशिक्षण देणं म्हणजे काय, की स्त्रियांमधले काही चांगले गुण आहेत बघा, मार्दव, सहकार्य, सेवावृत्ती, निष्क्रियपणे काम करणं, भावनिकता दाखवणं, दुसऱ्याच्या दुःखामध्ये सहभागी होऊन त्याचं दुःख दूर करण्याचा प्रयत्न करणं, हे गुण पुरुषांनी थोडे तरी घ्यावे. आणि पुरुषांमध्ये काय असतं, खंबीरपणा असतो, कठोरपणा असतो, भावनेला बाजूला ठेवून कर्तव्यनिष्ठा त्यांना छान प्रकारे दाखवता येते, एखाद्या गोष्टीत झोकून देऊन काम करण्याची प्रवृत्ती असते, त्याच्यासाठी प्राणपणाला लावण्याची तयारी असते. हे थोड्या प्रमाणात का होणार, पण स्त्रियांनी घ्यावं. मग असं जर झालं, एकमेकांना आपण समजून घेऊ शकलो तर मुलगा हा उत्तम साथीदार होऊ शकतो आणि मुलगी ही केवळ स्त्री न राहता ती एक उत्तम व्यक्ती होऊ शकते. माझ्या मुलींना नेहमी सांगणं असतं, असमानता दूर करणं हे तुमच्यावर अवलंबून आहे. ती कायद्याने मिळणार नाही, ती समोरच्याच्या वर्तनातून मिळणार आहे. त्यामुळे जरी आपण चांगला विचार समाजामध्ये रुजवला तरी समाजाची पूर्णतः नवीन संरचना होणं हे अत्यंत कठीण काम आहे आणि त्यामुळेच जग जिंकायला अजून खूप वेळ आहे. त्यामुळे मला वाटतं, की आता जो आपल्या ब्रोशरमध्ये बघा, की जो लोगो आहे, एका छोट्याशा बॉलवर एकीकडे स्त्री एकीकडे पुरुष असं सिसॉची फळी ठेवली आहे. बॅलन्स करणं अतिशय अवघड आहे, पण कसं बसं ते बॅलन्स केलेलं आहे. अर्थात वस्तुस्थिती यापेक्षा वेगळी असते आणि ते बॅलन्स होणं तसं कठीणच. पण तुम्ही हा मी जो लोगो दिलेला आहे त्या लोगोकडे बघा. यामध्ये एक आहे बॉल अँड सॉकेट. जी कमतरता महिलांमध्ये आहे ती पुरुषांनी भरून काढावी आणि जी कमतरता पुरुषांमध्ये आहे ती महिलांनी भरून काढावी. असं झालं तर इक्वॅलिटी येणं सोपं होणार नाही का? मला वाटतं की स्त्री मुक्तीबद्दल बोलायचं, पुरुषांनी आमच्यावर काय अन्याय केला आहे हे सगळं बोलायचं आणि त्याचंच तुमच्यावर हॅमरिंग करायचं. असं जर झालं तर समानता हा विषय बाजूलाच पडेल. मला आज गरज वाटते की महिलांना थोडा तरी शिक्षणाचा स्पर्श झालेला आहे, बाहेरच्या जगाचा प्रकाश त्यांनी बघितलेला आहे, तर समानता कशी आणावी, मी 2 पावलं कशी पुढे जाईल, सहकार्याचा हात कसा मी मिळवेल, लोकांकडून मदत मागेल आणि कशी स्वतःची प्रगती